नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, 21 जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे आणि या परीक्षेची तयारी आपण सारेच विद्यार्थी अत्यंत ताकदीनिशी करत असाल याबद्दल कसली शंका नाही। परंतु लक्षात घ्या, इतिहास हा महत्त्वाचा घटक या पूर्व परीक्षेमध्ये आहे आणि या परीक्षेमध्ये किंवा या पेपरमध्ये प्रश्न इतिहास या विषयाचेच बरेचसे चुकलेले आहेत अशा प्रकारचा अनुभव विद्यार्थी मित्रांच्या ठिकाणी आहे आणि म्हणून मग इतिहास हा जो विषय आहे तो आणखीन सोपा करता यावा आणि यावर थोडंसं काम करायचं आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांना या विषयावरचे प्रश्न हे सहजरित्या या ठिकाणी सुटले जातील। या अनुषंगाने काही महत्त्वाचे लेक्चर्स इथून पुढे मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। साहजिकच या लेक्चर्समध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि त्याचबरोबर समाज सुधारक या सर्वच घटकांचा इथे या ठिकाणी समावेश असणार आहे। तर आपण सुरू करूया या प्रकारचे लेक्चर सिरीज। यापूर्वी आपण 185 प्रश्न या ठिकाणी पाहिले होते आणि आता आपण 186वा प्रश्न इथे या ठिकाणी पाहणार आहोत। 186 पासून 200 प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचे आहेत। आता लक्षात घ्या, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यामध्ये म्हटलं की देशी भाषेतील वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या बातम्यांचा इंग्रजीत अनुवाद करून गव्हर्नरकडे पाठवण्यासाठी सरकारनं ओरिएंटल ट्रान्सलेटर हे पद नियुक्त केलं होतं। या पदावर नियुक्त झालेली पहिली भारतीय व्यक्ती कोण होती या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला। तर पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी दिसून येतोय। तर विनायक वासुदेव परांजपे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, गंगाधर शास्त्री फडके आणि त्याचबरोबर कृष्णशास्त्री साठे अशा प्रकारचे पर्याय आहे। तर लक्षात घ्या, असे प्रश्न तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले जाऊ शकतील, तर व्यवस्थितरित्या पहा। तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ते म्हणजे विनायक वासुदेव परांजपे। तर विनायक वासुदेव परांजपे यांची सर्वप्रथम सन 1859 रोजी या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचं दिसून येतं। ओरिएंटल ट्रान्सलेटर या पदावर नियुक्त झालेली पहिली भारतीय व्यक्ती विनायक वासुदेव परांजपे 1859ला यांची नियुक्ती या ठिकाणी झाल्याचं दिसतं। कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण होते मग? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विचार लहरी या नावाचं एक महत्त्वाचं नियतकालिक सुरू केलं होतं। ज्या विचार लहरीच्या माध्यमातून त्यांनी भारतातील समाज सुधारक आणि त्याचबरोबर या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी यांच्या कार्यावर सडकून टीका केली होती असं एकंदरीत दिसून येतं। कृष्णशास्त्री साठे हे पण एक महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी पाहायला भेटते महाराष्ट्रातील, की त्यांनी मुंबईमध्ये ख्रिस्ती धर्माच्या विरोधामध्ये एक व्याख्यानमाला त्यांनी मुंबईत सुरू केलेली होती असं एकंदरीत पाहायला भेटतं। आणि याचबरोबर हिंदू धर्मतत्व या नावाचा महत्त्वाचा ग्रंथ हा गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिला होता। हा पण महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारचा प्रश्न जर आपण पाहिला, ओरिएंटल ट्रान्सलेटर या पदावर नियुक्त झालेली पहिली व्यक्ती ती म्हणजे विनायक वासुदेव परांजपे। तर मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या। चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया। आता बघा, इथं दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या धार्मिक चळवळीनं मुस्लिम तरुणांना सरकारी सेवा आणि संसारिक सुख यापासून दूर राहण्याची अपील केली होती? तर लक्षात घ्या, सरकारी सेवा आणि संसारिक या ठिकाणी सुख जे आहे तर यापासून दूर राहण्याची अपील केली। आणि पर्यायामध्ये देवबंद आंदोलन, वहाबी आंदोलन, अहमदी आंदोलन आणि अलीगढ आंदोलन। तर या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। सर्व मुस्लिम धर्माशी संबंधित धर्म सुधारणा चळवळी आहेत। तर यासोबत इथे या ठिकाणी प्रश्न आला, सरकारी सेवा आणि त्याचबरोबर संसारिक सुख यापासून दूर राहण्याची अपील करणारी संघटना होती ती म्हणजे देवबंद आंदोलन। तर लक्षात घ्या, देवबंद आंदोलन जर आपण पाहिलं तर वनथवी यांनी सुरू केलं होतं आणि हे जे आंदोलन होतं तर त्या आंदोलन यांनी इंग्रजांच्या विरोधात जिहाद पुकारला होता। या देवबंद आंदोलनानं इंग्रजांना तर विरोध केलाच केला, पण मुस्लिमांमध्ये जे काही सुधारणावादी संघटना होत्या, खास करून अलीगढ स्कूल, तर त्या अलीगढ स्कूलला देखील यांचा विरोध या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। देवबंद आंदोलनाची भूमिका नेमकी काय होती ते नीट समजून घ्या। तर देवबंद आंदोलन जे आहे त्यांनी इंग्रजी राज्य आणि त्याचबरोबर इंग्रजी शिक्षण जे आहे तर त्या इंग्रजी शिक्षणला त्यांचा विरोध या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं। आणि त्यांनी भूमिका अशी या ठिकाणी घेतली की भारतीय मुस्लिमांना
पारंपरिक धार्मिक आध्यात्मिक शिक्षणच घेणं गरजेचं आहे, या प्रकारची भूमिका यांची राहिली। या देवबंद आंदोलनानं काँग्रेसच्या स्थापनेला पाठिंबा दिला होता। राष्ट्रीय चळवळीला खूप सारे नेते या देवबंद आंदोलनात दिले होते आणि लक्षात घ्या यांनी एक सर्वमान्य धार्मिक नेता मुस्लिमांचा असावा यासाठी सहारनपूर जे आहे तर त्या सहारनपूरमध्ये एक या ठिकाणी मदरसा देखील स्थापन केला होता, एक विद्यालय देखील स्थापन केलं होतं। हा पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तेव्हा देवबंद आंदोलन खूप इम्पॉर्टंट आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला पाठिंबा दिला, इंग्रजी शिक्षण इंग्रजी राज्य यांना विरोध या ठिकाणी केला आणि याचबरोबर सहारनपूरमध्ये एक विद्यालय यांनी स्थापन केलं असं एकंदरीत पाहायला भेटतं। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा। आता बघा समाज स्वास्थ्य यावर एक प्रश्न या ठिकाणी इथं आपण घेतलेला आहे। तर समाज स्वास्थ्य यावर विचारलं जाऊ शकतं। प्रश्न काय आहे ते नीट समजून घ्या। समाज स्वास्थ्य हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केलं अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। समाजशास्त्र हे समाज स्वास्थ्य हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केलं तर धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी, विनोबा भावे आणि त्याचबरोबर रघुनाथ कर्वे या प्रकारचे हे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतात। त्याचं राईट आन्सर काय आहे तर लक्षात घ्या, पाहायला असं भेटतं की धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा जो होता ज्याचं नाव आहे रघुनाथ कर्वे, तर या रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे नियतकालिक सन 1927 पासून सुरू केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं। हे जे नियतकालिक होतं हे त्यावेळेस खूप जास्त चर्चित या ठिकाणी होतं। याचं कारण होतं की या नियतकालिकातून लैंगिक शिक्षण जे आहे ते या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार केला जात होता। याचबरोबर कुटुंबशास्त्र यावर इथं या ठिकाणी चर्चा केली जात होती आणि स्त्रियांच्या ज्या काही लैंगिक समस्या ज्या आहेत त्याबद्दल देखील यांनी इथे या ठिकाणी उघड चर्चा केली होती। तर लक्षात घ्या, धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी हे समाज स्वास्थ्य या नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं आणि लक्षात घ्या त्यामुळं मोठ्या प्रमाणावर यांना खूप जास्त समाजाचा त्रास झाला आणि बऱ्याचशा लोकांनी कोर्टामध्ये केस देखील यांनी यांच्या विरोधात दाखल केली आणि आपल्याला पाहायला भेटेल की कोर्टामध्ये जी केस रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या विरोधात या ठिकाणी चालवली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। तर बाबासाहेब आंबेडकर हे रघुनाथ धोंडो कर्वे यांचे वकील राहिलेले होते। हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। बघा जोड्या जुळवाचा हा प्रश्न आहे। उपासना, सत्य दीपिका, धर्म विवेचन आणि सत्यार्थ प्रकाश या प्रकारचे प्रश्न आणि समोर त्या ग्रंथांचे संपादक इथे आपल्याला दिलेले आहेत। आता बघा उपासना हे एक नियतकालिक आहे, ते या ठिकाणी वीरा शिंदे यांनी सुरू केलेलं होतं। वीरा शिंदे जेव्हा प्रार्थना समाजाचे सदस्य राहिले होते त्यावेळेस त्यांनी उपासना हे नियतकालिक सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं। सत्य दीपिका जर आपण पाहिलं तर बाबा पद्मजी यांनी सत्य दीपिका या नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। धर्म विवेचन जे आहे हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरू केलेलं एक महत्त्वाचं पत्रिका या ठिकाणी आहे। आपल्याला माहिती असेल की मानव धर्म सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केली आणि त्यावेळेस त्यांनी धर्म विवेचन हे नियतकालिक किंवा एक पत्रिका सुरू केली होती। हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। एक जगतवासी आर्य या नावानं धर्म विवेचनचं लेखन हे दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलं होतं। सत्यार्थ प्रकाश जर आपण पाहिला तर यस स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ सन 1875ला लिहिला आणि ज्यामध्ये आर्य समाजाच्या संपूर्ण शिकवणुकीची माहिती त्यांनी त्यामध्ये दिल्याचं एकंदर दिसतं। तर लक्षात घ्या, याचं जर आपण राईट आन्सर पाहिलं तर अ ची जोडी आहे तर पर्याय नंबर 2 म्हणजे बघा इकडं। त्याच नंतर सत्य दीपिका आपण पाहिलं तर हे बाबा पद्मजी म्हणजे आपल्याला लगेच या ठिकाणी उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया। आता बघा हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा जर आपण पाहिली तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला शाहू महाराजांवर, महात्मा फुल्यांवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर, वीरा शिंदे यांच्यावर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर, धोंडो केशव कर्वे यांच्यावर, पंडिता रमाबाई यांच्यावर हमखास प्रश्न असतात मित्रांनो।
आणि म्हणून मग समाज सुधारक करायचे कोणते, तर हेच समाज सुधारक तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित घेतलेला आहे। बघा इथं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांची कालानुक्रमे मांडणी करा। बाबासाहेब आंबेडकरांची जे ग्रंथ आहे त्या ग्रंथांची कालानुक्रमे मांडणी करा, ज्यामध्ये कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट असं नाव आहे। नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी असं म्हटलेलं आहे। प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स आणि त्याचबरोबर दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रकारचे हे ग्रंथ आहे। आता बघा वास्तविकता बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं शिक्षण पूर्ण केलं, MA, PhD, त्याचबरोबर MSc आणि त्याचबरोबर DSc यांसारख्या ज्या महत्त्वाच्या पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या, तर त्यासाठी त्या पदव्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी जो प्रबंध लिहिलेले होते त्या प्रबंधांची इथं नावं या ठिकाणी आहे। म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात आलं पाहिजे, असा एकदा प्रश्न आला होता की MA साठी बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता प्रबंध लिहिला, ठीक आहे ना। तर सेम त्याच प्रकारचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की DSc पदवी मिळवण्यासाठी किंवा PhD पदवी मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी कोणता ग्रंथ लिहिला होता। तर हे पण दोन्ही अँगलनी आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या। आता बघा कास्ट इन इंडिया हे बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना माहिती आहे अँथ्रोपोलॉजिस्ट देखील होते। अँथ्रोपोलॉजी हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता आणि त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधनं अँथ्रोपोलॉजीमध्ये MA देखील या ठिकाणी केलं होतं, हे लक्षात घ्या। तर त्यावेळेस त्यांनी कास्ट इन इंडिया या नावाचा एक महत्त्वाचा प्रबंध सादर केला होता, हे लक्षात घ्या। बाबासाहेब आंबेडकरांचं MA जर आपण पाहिलं तर ते MA साठी बाबासाहेबांनी प्राचीन भारताचा व्यापार हा तर विषय निवडला होता, परंतु बाबासाहेब हे अशी व्यक्तिमत्व होते की ज्यांनी खूप साऱ्या विषयांमधनं MA पदवी मिळवलेली होती। मग त्यांची हिस्ट्रीमध्ये होती, त्यांची इकॉनॉमीमध्ये होते, त्यांची पॉलिटीमध्ये होते, त्यांची अँथ्रोपोलॉजीमध्ये या ठिकाणी होते। तर असे खूप सारे विषय जे आहेत त्यामध्ये त्यांनी MA ची पदवी मिळवलेली होती। सेम त्याच प्रकारे अँथ्रोपोलॉजीमध्ये MA पदवी मिळवत असताना त्यांनी कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट या प्रकारचा प्रबंध लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। त्यानंतर बघा नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया यानंतरचा हा महत्त्वाचा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतो। तर नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला आणि तो ग्रंथ देखील 1916चा या ठिकाणी आहे आणि त्यासाठी त्यांनी PhD या ठिकाणी प्राप्त केली होती, हे लक्षात घ्या। तर नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया यासाठी PhD साठी लिहिलेला हा महत्त्वाचा प्रबंध या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। त्यानंतर जर आपण पाहिलं प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स, प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स, तर हा महत्त्वाचा जो काही प्रबंध होता तर MSc जी आहे तर त्या MSc साठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स हा महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं दिसतं। आणि त्यानंतर हा ग्रंथ कधीचा आहे तर साधारणतः 1922 या ठिकाणी आहे आणि त्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपी 1923 साली बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी लिहितात आणि हा ग्रंथ 1927ला प्रकाशित होतो, हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाद्वारे त्यांनी DSc ची पदवी या ठिकाणी मिळवल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तर DSc ही त्यांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपीसाठी मिळवलेली पदवी या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या। आता बघा इथं जर आपण क्रोनॉलॉजी पाहिली तर हे सगळे जर आपण पाहिले तर या ठिकाणी एकेका क्रमानंच या ठिकाणी लावलेले होते, म्हणजे अ ब क ड अशाच प्रकारचा हा यांचा क्रम या ठिकाणी होता। आता बघा हे क्रम इम्पॉर्टंट नाही आहे, मात्र कोणत्या विषयामध्ये कोणती पदवी मिळवण्यासाठी त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर त्याची इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला दिलेली आहे। असे प्रश्न येतात मित्रांनो, त्यामुळे याच्यावर व्यवस्थित या ठिकाणी काम करा। चलो त्यानंतर आपण पाहूया जोडाजुळवा। बघा आता जोडाजुळवाचा हा एक महत्त्वाचा प्रश्न दिसून येतो। त्यामध्ये काय बघा, थिएस्टिक डिरेक्टरी, थिएस्टिक कन्फेशन ऑफ फेथ, गिफ्ट टू मोनोथिस्ट आणि परमहंसिक ब्राह्मधर्म, तर या प्रकारचे हे महत्त्वाचे ग्रंथ आहे आणि ते कोणी लिहिले, कोण फेमस पर्सनॅलिटीज आहे तर ते इथं समोर आपण या ठिकाणी दिलेलं आहे। आता बघा इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं तर हे तर सर्वांना माहिती आहे, परमहंसिक ब्राह्मधर्म या नावाचा ग्रंथ
हा दादोबा पांडुरंग तळखटकर यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे, नो डाऊट. आता इथं जर आपण पाहिलं तर बघा हे तिन्ही पर्यायांमध्ये या प्रकारे परमहंसिक ब्राह्मधर्म दादोबा पांडुरंग तळखटकर ही जोडी या ठिकाणी लागलेली आहे. म्हणजेच काय, आता आपल्याला पर्याय क्रमांक 1 कडे पाहायचं नाही, बाकीच्या 3 पर्यायांकडेच या ठिकाणी पाहायचं आहे. मग थिएस्टिक डिरेक्टरी हा ग्रंथ कोणी लिहिला, तर लक्षात घ्या थिएस्टिक डिरेक्टरी जर आपण पाहिला तर आपल्याला दिसून येतो तर विठ्ठल रामजी शिंदे जे आहे, हे विठ्ठल रामजी शिंदे थिएस्टिक डिरेक्टरी या नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी थिएस्टिक कन्फेशन ऑफ फेथ या प्रकारचा जो ग्रंथ आहे तो महादेव गोविंद रानडे जे आहे, तर ते महादेव गोविंद रानडे यांनी लिहिल्याचं एकंदर दिसतं. तर थिएस्टिक डिरेक्टरी वीरा शिंदे आणि थिएस्टिक कन्फेशन ऑफ फेथ महादेव गोविंद रानडे, तर हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर अ गिफ्ट टू मोनोथिएस्ट या नावाचा ग्रंथ जो आहे तो या ठिकाणी राजाराम मोहन राय जो आहे, तर ते राजाराम मोहन राय इथे या ठिकाणी लिहितात असं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून मग अची जोडी जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4, तर 4 आहे. त्यानंतर या ठिकाणी थिएस्टिक कन्फ्युजन ऑफ फेथ 1 नंबरवर, म्हणजेच आपल्याला दिसून येतं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. या प्रकारचे हे प्रश्न समाज सुधारकांवरचे जरी असले तरी हे या लेवलचे असतात, या क्लिष्ट स्वरूपातील असतात, हे लक्षात या ठिकाणी घ्या. एक महत्त्वाची छोटी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे, नीट समजून घ्या मित्रांनो. 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर्णनात्मक पद्धतीनं होणार आहे, हे आता आयोगानं निश्चित केलेलं आहे, सांगितलं आहे, डिक्लेरेशन झालेलं आहे. आणि म्हणून मग जे कोण नव्यानं अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जे 2025 या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयारी करतायत, त्या विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास हा एक महत्त्वाचा विषय आहे. जर इतिहास हा विषय तुम्हाला ऑप्शनल निवडायचा असेल तरी तुमची या ठिकाणी तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनलची एक ऑनलाईन बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये इतिहासची ऑप्शनल बॅच आपली या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याचबरोबर इतिहास GS1 जो आहे, तर त्या इतिहास GS1 हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला आपल्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. GS1 जर आपण पाहिलं त्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोशोलॉजी असे 3 महत्त्वाचे या ठिकाणी सब्जेक्ट आहे. तर त्यातला जो इतिहास हा जो घटक आहे, तर त्या इतिहास या घटकामध्ये आर्ट अँड कल्चर आणि त्याचबरोबर साहित्य, याचबरोबर भक्ती मुवमेंट जे आहे, याचबरोबर मॉडर्न इंडिया पूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, स्वातंत्र्योत्तर भारत आणि त्याचबरोबर जगाचा इतिहास, असे 5 ते 6 घटक आहे. तर हे सर्वच्या सर्व 6 घटक GSच्या बॅचमध्ये ऑनलाईनवर आपण या ठिकाणी शिकवत आहेत. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GS या दोन्ही बॅचेस उपलब्ध आहेत. आता दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येऊन अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन बॅच देखील आपली या ठिकाणी सुरू झालेली आहे. याची मोफत कार्यशाळा ही 18 जूनला या ठिकाणी होती. याचे बॅचेस आता सुरू झालेले आहेत. खूप सारे विद्यार्थी या बॅचमध्ये जॉईन झालेले आहेत. आणखीन जर कोणा विद्यार्थी मित्रांना ऑफलाईनला या ठिकाणी यायचं असेल तर इतिहास GS1 ऑफलाईन तुम्ही या ठिकाणी करू शकता माझ्याकडे. लक्षात घ्या, अभिजित राठोड सरांच्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम या अकॅडमीमध्ये आपण हे लेक्चर्स या ठिकाणी घेतो आहोत. हिस्ट्री ऑप्शनलची पण ऑफलाईन बॅच आपली आता जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे. तर जे पण कोण विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत त्यांनी हिस्ट्री ऑप्शनल आणि त्याचबरोबर हिस्ट्री GSसाठी मला फॉलो जरूर करा. आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या जे काही समस्या आहेत त्या देखील मी तुम्हाला ऑनलाईन आणि त्याचबरोबर ऑफलाईन मला भेटून तुम्ही या ठिकाणी किंवा फोन करून या ठिकाणी जरूर या पॅटर्नबद्दल आणि त्याचबरोबर इतिहासाच्या अभ्यासासाठी काय करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन माझं घेऊ शकता. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी या इन्स्ट्रक्शन फॉलो करा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून GS हिस्ट्री आणि त्याचबरोबर ऑप्शनल हिस्ट्री या दोन्हीपैकी ज्या बॅचेस तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्ही जॉईन करा. आता बघा, त्यानंतरचा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. बघा, प्रणय प्रभाव हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिले, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर प्रणय प्रभाव या नाटकाशी संबंधित काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती पण मी तुम्हाला देतो. पर्यायामध्ये आहे कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर, आचार्य आत्रे आणि पठ्ठे बापूराव. तर लक्षात घ्यायचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर दिनकरराव जवळकर हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं.
काय नेमकं आहे या महत्त्वाचा मुद्दा प्रणय प्रभावचा, तो नीट समजून घेऊया आपण. लक्षात घ्या, सन 1918ला शाहू महाराज जे आहे, तर त्या शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये एक महत्त्वाचा कायदा पास केला. आणि या कायद्याच्या अंतर्गत असं होतं की जर का एखाद्या व्यक्तीला आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तर त्या व्यक्तीनं कोणतेही धार्मिक कार्य न करता, धार्मिक विधी न करता थेट तुम्ही या ठिकाणी विवाह नोंदणीच्या द्वारे या प्रकारचा विवाह करू शकता. सरकारी अधिकाऱ्याला सांगायचं, 15 दिवसापूर्वीची सूचना द्यायची, तो जी डेट देईल त्या डेटला तुम्ही रजिस्टर मॅरेज या ठिकाणी करायचं आणि अशा प्रकारचे रजिस्टर मॅरेज हे या ठिकाणी ग्राह्य धरले जाईल. या प्रकारचा एक कायदा सन 1918ला शाहू महाराजांनी इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, शाहू महाराजांकडनं प्रेरणा घेऊन नंतर पाहायला असं भेटतं, शाहू महाराजांकडनं प्रेरणा घेऊन सन 1918ला त्यावेळेसचे केंद्रीय कार्यकारिणी परिषदेचे सदस्य होते विठ्ठलभाई पटेल. तर लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू विठ्ठलभाई पटेल जे आहे, तर या विठ्ठलभाई पटेल यांनी केंद्रीय विधिमंडळामध्ये अशाच प्रकारचं एक बिल या ठिकाणी मांडलं. भारतातील जातीयता समाप्त करायची असेल तर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणताही धार्मिक विधी न करता तुम्ही कोर्ट रजिस्टर किंवा कोर्ट मॅरेज या ठिकाणी करू शकता. या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली आणि त्यातून एक कायदा त्यांनी केंद्रीय विधिमंडळामध्ये पास केला. आता झालं असं की हे सगळे प्रक्रिया होत असताना लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रातून या दोन्ही प्रकारच्या कायद्यांना विरोध या ठिकाणी केला. जो शाहू महाराजांनी कोल्हापुरात केला होता कायदा आणि त्याचाच कित्ता गिरवून विठ्ठलभाई पटेलांनी जो केंद्रीय विधिमंडळामध्ये केला होता, या दोन्ही कायद्यांना विरोध टिळकांनी केला आणि केसरी वृत्तपत्रामध्ये हिंदूंचे संकर विवाह या नावाचा एक लेख छापला. आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं मांडलं की तुम्ही आम्ही हिंदू आहोत हे कसं कळतं, तर आम्ही हिंदू पद्धतीने आमच्या घरातील धार्मिक विधी या ठिकाणी करतो. जे विवाह हिंदू पद्धतीने होत नाही, कोर्ट मॅरेज या ठिकाणी होतात, तर त्या प्रकारच्या विवाहांना मान्यता देऊ नये अशा प्रकारचा भूमिका टिळकांनी केसरी वृत्तपत्रातून हिंदूंचे संकर विवाह या मथळाखाली छापला होता. साहजिकच या सगळ्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात विरोध या ठिकाणी झाला आणि मग पाहायला असं भेटतं ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर संघर्षानं पुन्हा एकदा या मुद्द्यावरनं आवाज उठवला आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी जे केंद्रीय विधिमंडळामध्ये जे बिल मांडलं आहे त्या बिलाला पाठिंबा देण्यासाठी दिनकरा जवळकर यांनी प्रणय प्रभाव या नावाचं नाटक या ठिकाणी लिहिलं आणि जे खूप जास्त प्रसिद्ध झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्याचा एक सामाजिक आशय या प्रकारचा होता, हे लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. बघा आता हा प्रश्न आहे, भारत मंत्री मॉन्टेग्यू यास दिलेल्या निवेदनात कोणी म्हटलं की प्रशासनातील उच्च अधिकार पदे भूषवणाऱ्यात ब्रिटिशांचाच भरणा असावा. म्हणजे प्रशासनामध्ये उच्च अधिकार पदे भूषवणाऱ्या पदांमध्ये या ठिकाणी ब्रिटिशांचाच भरणा असावा, कारण तेच निपक्षपातीपणे रयतेस वागणूक देत आहे असा आपला अनुभव आहे. म्हणजे बघा, ब्रिटिशांच्या बाजूनं इथं भूमिका घेतलेली आहे. म्हणजे अगदी ब्रिटिशांना पत्र पाठवलं की ज्या काय बड्या महत्त्वाचे पदं आहे त्या पदांवर ब्रिटिशांनीच या ठिकाणी ती पदं या ठिकाणी धारण करावीत, कारण आपला असा अनुभव आहे तेच निपक्षपाती, कसल्याही प्रकारचा जातीपातीचा धर्माचा विचार न करता निपक्षपातीपणे रयतेस वागणूक देत आहे असा आपला अनुभव आहे. ही भूमिका कोणी मांडली आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. ब्राह्मणेतर चळवळीनं, सत्यशोधक चळवळीनं, दलित चळवळीनं की शेतकरी चळवळीनं. तर या प्रकारचं निवेदन देणारे जे होते ते म्हणजे सत्यशोधक चळवळ, हे लक्षात घ्या. तर अय्यावारू आपल्या सर्वांना माहिती आहे, हे अय्यावारू हे त्या काळात सत्यशोधक समाजाचे या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी होते आणि मग त्यांनी भारत मंत्री मॉन्टेग्यूला या प्रकारचं पत्र निवेदन या ठिकाणी दिलं होतं की प्रशासनातील उच्च अधिकार पदे भूषवणाऱ्यात ब्रिटिशांचाच भरणा असावा, कारण ते निपक्षपातीपणे रयतेस वागणूक देत आहे असा आपला अनुभव आहे. ही भूमिका सत्यशोधक समाजानं मांडली होती. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया. नॉर्थब्रुक सोसायटीचा उद्देश काय होता अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा, नॉर्थब्रुक सोसायटीचा
मुख्य उद्देश काय होता हा प्रश्न आहे. आता ही नॉर्थब्रुक कोण होते तर लक्षात घ्या ते भारताचे या ठिकाणी व्हॉइसरॉय होऊन गेलेले होते नॉर्थब्रुक. तर या नॉर्थब्रुकनं लंडनमध्ये गेल्यानंतर एक सोसायटी स्थापन केली जिचं नाव होतं नॉर्थब्रुक सोसायटी. तर बघा इथं पर्यायामध्ये दिले भारतीयांच्या राजकीय मागण्या इंग्रजांपर्यंत पोहोचवणं, ब्रिटिश वृत्तपत्रातून भारताबाबत प्रसारित केलेल्या चुकीच्या बातम्यांचा समाचार घेणं, लंडन येथे भारतीयांसाठी वाचनालय आणि निवासस्थान या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर लक्षात घ्या याचा मुख्य उद्देश काय, लंडन येथील भारतीयांसाठी वाचनालय आणि त्याचबरोबर निवासस्थान, लंडन येथील भारतीयांसाठी वाचनालय आणि निवासस्थान उपलब्ध करून देणं हे या महत्त्वाची संघटनेचा महत्त्वाचा उद्देश राहिल्याचं दिसतं नॉर्थब्रुक सोसायटीचा. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण आता इथं पाहूया. आता बघा हा एक प्रश्न पाहायला भेटतो, मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी कोल्हापूर संस्थानच्या शिक्षणाधिकारी या पदावर शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केली. हा एकदा मेन्सला पण प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा हा, की मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी कोल्हापूर संस्थानच्या शिक्षणाधिकारी या पदावर शाहू महाराजांनी एका महिलेची नियुक्ती केली किंवा एका व्यक्तीची नियुक्ती केली. ती व्यक्ती कोण आहे, रखमाबाई केळवणकर, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे आणि कृष्णाबाई केळवणकर. तर लक्षात घ्या राईट आन्सर आहे ते म्हणजे रखमाबाई केळवणकर. तर रखमाबाई केळवणकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आणि रखमाबाई केळवणकरांची मुलगी ती म्हणजे कृष्णाबाई केळवणकर. लक्षात घ्या कृष्णाबाई केळवणकर या भारतातील तिसऱ्या महिला डॉक्टर आहेत, हा मुद्दा लक्षात घ्या. पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत तर पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आहेत. दुसऱ्या महिला जर आपण पाहिल्या तर आपल्याला दिसून येतं रखमाबाई सावे ह्या आपल्याला दुसऱ्या महिला डॉक्टर पाहायला भेटतात. आणि रखमाबाई सावे यांचं वैशिष्ट्य असं आहे की हिंदू लेडी या नावानं त्यांनी लिखाण केलं आणि त्याचबरोबर रखमाबाई सावे जर आपण पाहिलं तर त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर आहेत, हा मुद्दा लक्षात असू द्या. आणि दुसऱ्या महिला भारतीय डॉक्टर ज्यांनी रुग्णांवर उपचार केला तर त्या ठिकाणी कृष्णाबाई केळवणकर, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कृष्णाबाई केळवणकरांबद्दल अजून महत्त्वाचा मुद्दा काय तर या भारताच्या अशा पहिल्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. तर हा पण मुद्दा इथे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. याचबरोबर लक्षात असू द्या सन 1895ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये झालं तेव्हा पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या मैदानावर कृष्णाबाई केळवणकर यांनी कोल्हापूर संस्थानच्या वतीनं भूमिका मांडलेली आहे, ह्या पण मुद्दा लक्षात घ्या. आणि यातल्या त्यात आणखीन महत्त्वाचा मुद्दा असा की कृष्णाबाई केळवणकर या पहिल्या महिला आहेत की ज्यांनी विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये म्हणजे मुलांच्या वर्गामध्ये बसून आपलं BAचं शिक्षण पूर्ण केलं आणि विद्यापीठामध्ये किंवा त्यावेळेसच्या परीक्षेमध्ये त्यांनी या ठिकाणी प्रावीण्य मिळवलं आणि प्रथम आल्या होत्या. मुलांच्या वर्गामध्ये बसून मुलीनं जी शिक्षण पूर्ण केलं ती पहिली मुलगी ती म्हणजे कृष्णाबाई केळवणकर या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1895ला या पुण्यामधल्याच फर्ग्युसन कॉलेजच्या स्टेजवर मैदानावर जेव्हा काँग्रेसची सभा झाली त्या काँग्रेसच्या स्टेजवर जाऊन त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या वतीनं आपली भूमिका मांडली होती असं आपल्याला दिसून येतं. शाहूराजांनी यांना त्यावेळेस कोल्हापूरची बाजू मांडण्यासाठी पाठवलं होतं. आता बघा एन्शंट इंडियाचे काही प्रश्न आपण इथं पाहूया. प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या यवनप्रिया या शब्दाचे वर्णन केले आहे. आता पहा यवनप्रिया या शब्दाचे वर्णन केले आहे. मग यवनप्रिया म्हणजे काय, भारतीय मुस्लिमांची एक उत्तम जमात. यवनप्रिया म्हणजे हस्तिदंत. यवनप्रिया म्हणजे नृत्य सादरीकरणासाठी ग्रीक न्यायालयात पाठवलेल्या नर्तिका. आणि चौथं आहे काळीमिरी. तर लक्षात घ्या यवनप्रिया म्हणजे काय तर काळीमिरी, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. यवन म्हणजे कोण आहे तर यवन म्हणजे विदेशी लोक. यवन म्हणजे विदेशी लोक आणि नंतर त्यांना युनान असं म्हटलं गेलं. युनान तर युनान यवन या प्रकारे युनान म्हणजे ग्रीक लोक आणि विदेशी लोक. तर या विदेशी लोकांना प्रिय असणारं काय तर काळीमिरी. कारण लक्षात घ्या प्राचीन भारताचा जर ट्रेड आपण पाहिला तर हे ग्रीक लोक खास करून युनान लोक जे आहे ते या ठिकाणी भारतातून काळीमिरी घेऊन जात होते आणि त्या बदल्यात भारतीयांना
सोनं आणि चांदी देत होते असं आपल्याला दिसून येतं। तर या प्रकारे भारताचा व्यापार हा खूप जास्त सरप्लस व्यापार होता प्राचीन काळात आणि म्हणून आपण म्हणू शकतो की प्राचीन काळामध्ये भारतात सोन्याचा धूर निघत होता। याचं कारणच होतं की आपला व्यापार हा खूप जास्त प्रगत होता त्या काळात, मुद्दा नीट लक्षात घ्या। चलो त्यानंतर पुढे पाहूया, सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने होता, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। तर वैदिक आर्यांचा धर्म काय नेमका होता असा प्रश्न विचारलेला आहे। भक्ती, प्रतिमा पूजा आणि यज्ञ, निसर्ग आणि यज्ञांची पूजा, निसर्गाची पूजा आणि भक्ती। तर लक्षात घ्या याचं राईट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3। लक्षात घ्या प्राचीन काळामध्ये आर्य जे आहे हे यज्ञविधी जे आहे तर ते यज्ञविधी या ठिकाणी करत होते। देवतांना खुश करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी यज्ञविधी केला जात होता आणि आर्यांच्या देवता या सगळ्या निसर्ग या ठिकाणी होत्या। निसर्गालाच त्यांनी आपले देवता मानले होते। तर निसर्ग देवता या आर्यांच्या देवता होत्या, जसं की अग्नी आहे, मरुत आहे जी वादळाची देवता या ठिकाणी आहे, पुषण जी एक जनावरांचा सांभाळ करणारी देवता या ठिकाणी आहे। याचबरोबर आपण पाहू शकतो सोम एक प्रकारचं रोपटा आहे, तर याची ही देवता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। तर या प्रकारे ज्या आर्यांनी सुरुवातीला जे काय आपल्या देवता होत्या तर त्या त्यांनी निसर्गांना देवता मानलं होतं। ज्या निसर्गावर त्यांना नियंत्रण स्थापन करता येत नाही अशांना त्यांनी देवता मानलं होतं आणि त्यासाठी ते यज्ञविधी करत होते, हा पण मुद्दा लक्षात घ्या। तर भक्ती तर खूप उशिरा आली बघा, मिडिवल इंडियामध्ये भक्ती या ठिकाणी येते। प्रतिमा पूजन जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं प्रतिमा पूजन हे या ठिकाणी साधारणतः लॅटर मौर्य पिरियडमध्ये या ठिकाणी प्रतिमा पूजन या ठिकाणी येतं। गुप्तांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या प्रतिमा पूजनाला सुरुवात झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं, तर लक्षात घ्या। चलो नेक्स्ट पाहू आपण। तर बघा इतिहासातील प्रसिद्ध लढायांपैकी कोणती लढाई दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य आहे। इतिहासातील प्रसिद्ध लढाया आहेत आणि त्यातील कोणती लढाई ही अयोग्य आहे असा प्रश्न आहे। राक्षस तंगडीची लढाई विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला, बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे। लक्षात घ्या 1565 साली ही राक्षस तंगडीची लढाई झाली। या राक्षस तंगडीच्या लढाईलाच बरहट्टीची लढाई किंवा तालकोटडा लढाई असं पण म्हटलं जातं। तर राक्षस तंगडीच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्य या ठिकाणी समाप्त होताना दिसून येतं। गुजरात येथील तोफांची लढाई तर शीख राज्याचा पराभव झाला। लक्षात घ्या या लढाईचा नेता मूलराज होता जो या ठिकाणी शिखांच्या वतीनं लढत होता आणि इंग्रजांच्या वतीनं जर आपण पाहिलं तर चार्ल्स नेपियर इथे या ठिकाणी लढाई करताना दिसून येतो। तर या प्रकारे गुजरातची लढाई जिला तोफांची लढाई म्हणली जाते कारण दोन्ही बाजूनं तोफा वापरल्या होत्या, तर या ठिकाणी या लढाईत शीख राज्याचा पराभव झाला। हल्दी घाटाची लढाई जी खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी आहे, साधारणतः 1576ला हल्दी घाटाची लढाई आपण या ठिकाणी पाहतो आणि ही हल्दी घाटाची लढाई अकबराचा प्रतिनिधी आहे मानसिंग आणि मानसिंग विरुद्ध महाराणा प्रताप। तर या प्रकारची या ठिकाणी ही लढाई होतीये आणि महाराणा प्रतापचा इथे या ठिकाणी पराभव होतो। तिन्ही बरोबर आहे, म्हणजेच आपलं राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 असणार आहे कारण तिन्ही बरोबर आहे, इथं अयोग्य विचारलेलं आहे। मग बिलग्रामची लढाई शेरशाह सुरीचा पराभव तर नव्हे, शेरशाह सुरीनं इथं विजय मिळवला होता हे लक्षात घ्या। पराभव कोणाचा झाला तर या ठिकाणी हुमायूनचा झाला, ठीक आहे ना। तर हुमायून जो आहे तर त्या हुमायूनचा पराभव बिलग्रामच्या लढाईमध्ये झाला, जी लढाई 1540ला झाली। चौसाची लढाई 1539ला आणि बिलग्रामची लढाई 1540ला। तर या प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर खूप इम्पॉर्टंट हा देखील प्रश्न आपल्याला दिसून येतो। चलो त्यानंतर पहा, खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा। मोहनजोदडो, हडप्पा, रोपर आणि कालीबंगा ही सिंधू खोऱ्यातील संस्कृतीची महत्त्वाची ठिकाणं होती। विधान बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे। सिंधू संस्कृतीची महत्त्वाची ठिकाणं मोहनजोदडो, हडप्पा, रोपर, कालीबंगा बरोबर आहे। हडप्पा लोकांनी रस्ते आणि ड्रेनेज सिस्टीमचे जाळे असलेली नियोजित शहरे विकसित केली, हे बरोबर आहे का? तर हे पण बरोबर आहे। हडप्पातल्या लोकांनी रस्ते आणि ड्रेनेज सिस्टीमचं जाळं असणारी नियोजित शहरं विकसित केली, एकदम बरोबर आहे, नो डाऊट। तिसरं आपण पाहिलं हडप्पा लोकांना धातूचा वापर माहीत नव्हता। आता बघा हडप्पातल्या लोकांना धातूचा वापर माहीत नव्हता असं आहे का? तर आपण पाहू शकतो हडप्पाकालीन संस्कृतीला कांस्य युगीन संस्कृती म्हटलं जातं। या काळामध्ये भारतात कांस्ययुग आलं होतं।
म्हणजेच तांब आणि त्याचबरोबर जस्त, तांबे आणि त्याचबरोबर जस्त म्हणजेच कथील ज्याला आपण म्हणतो, या दोन धातूंचा बनून जो धातू बनतो कांस्य, तर त्या प्रकारचा कांस्य युग या काळामध्ये होता. म्हणजे हडप्पातल्या लोकांना धातूची ओळख नव्हती असं नाही आहे, तर होती. इथं लक्षात घ्या, हे विधान चूक आहे. इथं एक महत्त्वाचा मुद्दा, हडप्पाच्या लोकांना लोखंड माहीत होतं की नव्हतं याबद्दल शंका आहे असं म्हटलं तर कदाचित या प्रकारावर चर्चा करता येऊ शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळं लोखंडाचं अवजारं हडप्पामध्ये कुठे सापडले नाही. लोखंडाची भांडी सापडली नाही, शस्त्र सापडले नाही, अवजारं सापडले नाही. लोखंड सर्वात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडे महापाषाण संस्कृती जी आहे, तर त्या महापाषाण संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. महापाषाण युगामध्ये या ठिकाणी लोखंड पहिल्यांदा मिळालं. आणि महापाषाण युग हे कुठं होतं तर दक्षिण भारत जर आपण पाहिला तर दक्षिण भारतामध्ये हे महापाषाण संस्कृती होती, जिथं तुम्ही लोखंड या ठिकाणी पाहू शकता. मात्र इंडस व्हॅली जर आपण पाहिलं तर इंडस व्हॅली वायव्य सरहद्द प्रांतामध्ये आणि त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये होती. त्यामुळं त्यांचा या महापाषाण संस्कृतीशी संबंध आला नसावा आणि म्हणून मग दक्षिणेकडचं लोखंड उत्तरेकडे पोचलं नव्हतं त्या काळात. आणि म्हणून मग धातूचा वापर माहिती होता, मात्र लोखंड माहीत नव्हतं. हा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 2 बरोबर आहे बघा, अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब बरोबर पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. 200वा प्रश्न आपण इथं पाहतोय. तर ऐतिहासिक पुणे कराराच्या सन्मानार्थ खालीलपैकी युनियन बोर्डाची स्थापना कोणी केली? युनियन बोर्ड. पुणे करार कधी झाला तर पुणे करार झाला 24 सप्टेंबरला. पुणे करार कधी झाला तर पुणे करार 24 सप्टेंबर सन 1932ला झाला. आता पहा, हा पुणे करार 24 सप्टेंबर 1932ला झाला आणि या कराराच्या सन्मानार्थ युनियन बोर्ड कोणी स्थापन केलं असा प्रश्न आहे. तर गांधी आंबेडकर करार असं पण म्हटलं जातं, पुणे कराराला येरवडा करार असं पण म्हटलं जातं. तरी डेट लक्षात ठेवा, या डेटवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर युनियन बोर्डाची स्थापना करणारे होते ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या प्रकारच्या युनियन बोर्डची स्थापना या ठिकाणी 1932-33 दरम्यान केली होती. आणि ही स्थापना कशासाठी केली होती तर पुणे कराराच्या सन्मानार्थ. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, पुन्हा एकदा सूचना देतोय, 2025ची राज्यसेवा ही आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तयारी करावी लागणार आहे किती झालं तरी. आणि त्यासाठी तुम्हाला ऑप्शनल आणि GS यांचा अभ्यास करायचा आहे. हिस्ट्री ऑप्शनल जर तुम्ही माझ्याकडे करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस उपलब्ध आहे. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांकडे पण दुर्लक्ष होत नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर त्यांच्या पण आपण तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर झाली तर ऑनलाईनचे जे कोण विद्यार्थी आहेत त्यांच्या दर आठवड्याला आपण काउन्सलिंग घेणार आहोत. ऑफलाईनला पण होणार काउन्सलिंग, ऑनलाईनला पण काउन्सलिंग या ठिकाणी होणार आहे. प्रश्न कसे लिहून घ्यायचे, कसे पद्धतीचं आन्सर रायटिंग असलं पाहिजे याचाही सराव ऑनलाईनच्या बॅचमध्ये आणि ऑफलाईनच्या बॅचमध्ये दोन्हीकडे या ठिकाणी करणार आहे. तर ज्यांना पुण्यामध्ये येणं शक्य नाही ते ऑनलाईन करू शकता हिस्ट्री ऑप्शनल किंवा हिस्ट्री GS1. जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी ऑफलाईन या ठिकाणी जॉईन करा. 18 जूनपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. तर जे कोण विद्यार्थ्यांना जॉईन करायचे असेल तर त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. कारण आत्ता फक्त युद्ध हा घटकच या ठिकाणी सुरू झालेला आहे. म्हणजे 7-8च लेक्चर झालेले आहेत. त्या प्रत्येक लेक्चरचं तुम्हाला रेकॉर्डिंग या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तर जे कोण विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचं आहे त्यांनी जॉईन करा परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमला, जिथं मी हिस्ट्री हा GS1चा विषय तुम्हाला शिकवतोय आणि तिथंच मी ऑप्शनलचा विषय हा सुरू करत आहे जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्यांनी मला फोन करून त्यांची नावं खास करून हिस्ट्री ऑप्शनलसाठी जरूर या ठिकाणी द्या, जेणेकरून आपण त्याचा एक सेमिनार आयोजित करून आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात या ठिकाणी करूया. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही सर्वांनी हे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.